नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. आहे भूमिती जॉमेट्री या घटकासाठी 14% इतका भारांश दिलेला आहे. भूमितीमध्ये उपघटक 6.1 अँगल्स अँड टाइप्स ऑफ अँगल्स, कोन व कोनांचे प्रकार, यामध्ये 14% इतका भारांश म्हणजेच भूमितीसाठी एकूण 7 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोन व कोनांचे प्रकार यासाठी 1 किंवा 2 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये अंतर्भूत केलेले असतात. सुरुवातीला आपण भूमितीतील काही महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, पॉइंट, बिंदू. बिंदू हा इंग्रजी कॅपिटल अल्फाबेट्सनी दर्शवला जातो. या आकृतीत तुम्हाला दिसतो आहे बिंदू ए. बिंदू म्हणजेच एक ठिपका. ज्याप्रमाणे आपण रांगोळीचे ठिपके काढतो त्याचप्रमाणे पेन्सिल, पेन याच्या सहाय्याने आपण बिंदू काढू शकतो. लक्षात ठेवा, द डॉट हॅज नो लेंथ, ब्रेड्थ और हाईट. बिंदूला लांबी, रुंदी किंवा उंची नसते. त्याचप्रमाणे बिंदूला कोणताही आकार नसतो. द डॉट हॅज नो शेप. या आकृतीत तुम्हाला त्रिकोण, वर्तुळ, पंचकोन, चौकोन असे आकार दिसत आहेत, परंतु बिंदूला आकार नसतो. एका बिंदूतून आपण किती रेषा बरं काढू शकतो? कॅन यू इमॅजिन? येस. Dear friends, observe this figure carefully. How many lines can be drawn through one point? So, how many? Yes. Here I show you some lines that is which are countable. But remember, an infinite number of lines can be drawn through one point. या ठिकाणी मी तुम्हाला 6-7 रेषा एका बिंदूतून जाणाऱ्या दाखवल्या आहेत, परंतु एकाच बिंदूतून आपण असंख्य रेषा काढू शकतो. एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात. लाईन, एक बिंदू घेतला, दिस इज अ one point and one more point. Now when we join these 2 points, see here, we can get one line, right? आपण आता बघितलं, we can draw infinite number of lines through one point, but to draw a line we require at least 2 points. So we can say that, see, this is a point A and point B. Through point A and B we can draw only one and one line. Now we can name this line as line AB or line BA. So remember, दिलेल्या 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. या रेषेच्या टोकाशी तुम्हाला या बाणाच्या खुणा दिसतायत. या बाणाच्या ज्या खुणा आहेत, या बाणाच्या खुणा रेषेच्या टोकाशी असतात आणि याचा अर्थ ही रेषा आपण काय आहे, दोन्ही बाजूला अमर्याद वाढवू शकतो. रेषेच्या दोन्ही टोकाला बाणाच्या खुणा असतात, याचाच अर्थ रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते. We can extend the line in both directions. Okay, and we can draw one and only one line through 2 points. 2 बिंदू आहेत. या 2 बिंदूतून आपण ही एक रेषा काढलेली आहे. PQ या 2 बिंदूतून जाणारी ही रेषा, या रेषेचं नाव रेषा PQ, लाईन PQ.
दोन बिंदू जेव्हा दिलेले असतात त्यावेळेला या रेषेचं वाचन रेषा PQ असं केलं जातं. परंतु काही वेळेला रेषा ही अशा प्रकारे एका स्मॉल अल्फाबेट्सने सुद्धा दाखवता येते. या ठिकाणी या रेषेचं वाचन आपण रेषा L अशा प्रकारे करू शकतो. लाईन L. तर रेषा ही अनंत बिंदूंनी बनलेली असते. या रेषेवर बघा दोन बिंदूतून आपण एकच रेषा काढली, मात्र या रेषेवर अनंत बिंदू असतात. रेषा अनंत बिंदूंनी बनलेली असते. अ लाईन कंटेन्स इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स. तसंच रेषा दोन्ही बाजूला अमर्यादपणे वाढविता येते. बघा, आणि त्यासाठी या रेषेच्या टोकाशी बाणाच्या खुणा केलेल्या असतात. म्हणजेच रेषा काय आहे, दोन्ही बाजूला अमर्याद आहे. रेषाखंड लाईन सेगमेंट. आपण रेषा काढली. आता ही जी रेषा आहे या रेषेवर अनंत बिंदू आहेत. यापैकी आपण एक तुकडा या रेषेचा घेतला. या ठिकाणी तुम्हाला लाल रंगाचा जो तुकडा दिसतो आहे या ठिकाणी आपण त्याला नाव देऊ A, B. हे झाले अंत्यबिंदू, एंड पॉइंट्स. तर रेषाखंड, खंड म्हणजेच तुकडा. तर रेषेचा आपण हा एक तुकडा घेतला आणि या रेषा हा जो तुकडा म्हणजे झाला रेषाखंड. तर रेषाखंड हा रेषेचा एक भाग असतो. अंत्यबिंदू, रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. तर या ठिकाणी या अंत्यबिंदूच्या पुढे आपण हा रेषाखंड वाढवू शकत नाही. तर रेषेचा हा आपण काय घेतलेला आहे, एक खंड म्हणजेच तुकडा घेतलेला आहे. तर या ठिकाणी याला नाव दिलं आपण A आणि B. तर हा झाला रेषाखंड AB, लाईन सेगमेंट AB और लाईन सेगमेंट BA. तर A आणि B हे या रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. A and B, these are the end points of a line segment. So a line segment has 2 points showing its limits. They are called as end points. Now this is the point O and there is an arrow starting from O, right? So this is called as a ray. So a ray has a starting point, right? या ठिकाणी O हा या किरणाचा काय आहे, आरंभ बिंदू आहे. तर या O ला आरंभ बिंदू असं म्हणतात. A ray has a starting point. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. The starting point of a ray is called its origin. Now another point is there P, and this ray can be read as ray OP. So O is the starting point as well as it is the end point of this ray. तो O हा या किरणाचा आरंभ बिंदू तसंच तोच या किरणाचा अंत्यबिंदू सुद्धा आहे. तर किरणाचं वाचन कसं केलं जातं, किरण OP. आरंभ बिंदू पासून किरणाचं वाचन केलं जातं किरण OP. This can be read as ray OP. Okay. So a ray has no end point. Therefore, ray is infinite in the direction of P. Ray is infinite in the direction of P. It has no end point. तर कोन म्हणजे काय हे अभ्यासनापूर्वी आपण थोडक्यात किरण जाणून घेऊया. किरण AB. किरण हा सुद्धा एक रेषेचाच भाग आहे आणि एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो. या ठिकाणी बिंदू A हा या किरणाचा आरंभ बिंदू आहे आणि या किरणाचं वाचन किरण AB अशा प्रकारे केलं जातं. तर A हा या किरणाचा आरंभ बिंदू तसंच
ए हा सुद्धा त्या किरणाचा अंत्यबिंदू आहे आणि म्हणूनच याचं वाचन किरण ए बी. बी बिंदूच्या दिशेने हा किरण पुढे पुढे जात राहतो. म्हणजेच बी बिंदूच्या दिशेने हा किरण अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी ही बाणाची खुणा आहे. तर कोन म्हणजे काय? हा एक आपण किरण घेतला. याच किरणापासून म्हणजेच आरंभ बिंदूपासून सुरुवात करून आपण अजून एक किरण काढला. हे दोन किरण या एका बिंदूमध्ये काय आहेत? जुळत आहेत. एकाच ठिकाणाहून हे दोन्ही किरण निघत आहेत. सो an angle is the figure formed by two rays. तो कोन म्हणजे काय? तो कोन म्हणजेच दोन किरणांच्या एकत्रीकरणातून तयार होणारी आकृती होय. तर कोन हा दोन किरणांपासून तयार होतो. दोन किरण जेव्हा एकाच बिंदूपासून निघतात त्यावेळेला तयार होणारी आकृती म्हणजेच कोन होय. In geometry, an angle can be defined as the figure formed by two rays meeting at a common end point, or we can say that meeting at a common starting point. तर कोन म्हणजे काय? तर एकाच बिंदूपासून सुरुवात होऊन दोन किरण या ठिकाणी आपल्याला निघताना दिसत आहे. तर एकाच बिंदूपासून निघणारे दोन किरण जेव्हा आपण काढतो त्यावेळेला तयार होणारी आकृती म्हणजेच कोन होय. तर कोन तयार करण्यासाठी आपल्याला दोन किरणांची आवश्यकता असते. या ठिकाणी तुम्हाला घड्याळामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये दिसणाऱ्या या कोनाच्या आकृत्या बघा. घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये आपल्याला कोन दिसून येतो. बरोबर. घड्याळात 3 वाजलेले आहेत. या काट्यामध्ये कोन दिसतो आहे. 7 वाजता आपल्याला या ठिकाणी एक कोन दिसतो आहे. तसंच या ठिकाणीही एक कोन दिसतो आहे. मगरीचं तोंड जेव्हा मगर तोंड उघडते बघा कोन दिसतोय. घराचे या ठिकाणी वरचं छप्पर किंवा घराच्या या भिंती जमिनीपासून ज्या उभ्या आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला काय दिसून येतोय? कोन दिसून येत आहे. खिडकी, दरवाजे या ठिकाणी बघा हा चिमटा. तर दैनंदिन जीवनामध्ये अगदी आपल्या हाताची बोटं जर आपण घेतली त्या बोटांमध्येही आपल्याला कोन आढळून येतो. तर कोन म्हणजे दोन किरणांचा संयोग. या ठिकाणी किरण बी ए आणि किरण बी सी बघा. किरण बी ए आणि किरण बी सी हे बी या बिंदूत एकत्र येत आहेत किंवा बी या बिंदूतून निघतायत. हा झाला कोन ए बी सी. कोनाचं वाचन कशा प्रकारे केलं जातं बघा. हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे ज्या ठिकाणी हे दोन किरण एकत्र येतात तो कोनाचा शिरोबिंदू होय. तर या आकृतीत बिंदू बी हा कोन ए बी सी चा शिरोबिंदू. तर हा जो शिरोबिंदू आहे तो बिंदू नेहमी आपण कसं घेणार आहोत? ए बी सी. कोन ए बी सी. तर बी हा या कोनाचा शिरोबिंदू ज्या ठिकाणी दोन किरण एकत्र येतात तो बिंदू. दुसरी आकृती बघूया आपण. या ठिकाणी बघा कुठला येणार शिरोबिंदू? येस. Point Q is the vertex of this angle PQR. Now this angle can be read as angle PQR. So ray QP and ray QR, these are the two rays which are starting from point Q, and so this Q is the vertex of angle PQR. So let's read this name of the angle, vertex of the angle and sides of the angle. कोनाचं नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू कशा प्रकारे दाखविल्या जातात ते बघूया. हा आहे पहिला आपला कोन. या कोनाचं नाव कसं लिहिलं जातं? येस, अँगल ए बी सी. सो which is the vertex? Point B is the vertex
and sides of these angles are side BA or side AB and side BC. Side BA, side BC, बाजू BA, बाजू BC किंवा बाजू AB आणि बाजू BC या कोनाच्या बाजू होत. दुसरा आकृती आपण बघूया. या ठिकाणी दुसरी आकृती बघूया. या कोनाचं नाव आहे कोन PQR. या कोनाचा शिरोबिंदू बिंदू Q आणि या कोनाच्या बाजू PQ, बाजू QR. Side PQ or side QP and side QR, these are the sides of this angle PQR. तर शिरोबिंदू कोनाचं नाव कसं लिहिलं जातं तर शिरोबिंदू आपल्याला कुठे पाहिजे, मध्यभागी पाहिजे. ओके. लांबी रुंदी मोजण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पट्टीचा वापर करतो त्याचप्रमाणे कोन जेव्हा आपण मोजतो तो कोन मोजण्यासाठी कोन मापक हे साहित्य वापरलं जातं. सो अ प्रोट्रॅक्टर which is an instrument in your compass box, it is used to measure the angle and this is called as protractor. हा आहे कोन मापक. या कोन मापकावर आपल्याला उजवीकडे तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा 0, 10, 20, 30, 40 अशा प्रकारे या बाजूला गेलो तर 180 पर्यंतच्या खुणा दिसतात. तसंच या बाजूने 0, 10, 20, 30, 40, 50, 70, 80, 90, 100 तसंच या ठिकाणी 180 पर्यंत या खुणा आढळून येतात. तर कोन मोजण्याचं एकक जे आहे हे आहे अंश. कोन मोजण्याचं एकक काय आहे, अंश. अँगल इज मेजर्ड इन डिग्रीज. तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला एखादा कोन काढायचा असतो किंवा कोनाचं माप मोजायचं असतं, कोन जर काढायचा असेल, समजा आपल्याला 40 अंशाचा कोन काढायचा आहे. सो अँगल इज मेजर्ड इन डिग्रीज. सो दिस इज कॉल्ड एज डिग्री. सो इफ वी वॉन्ट टू ड्रॉ an angle of 40 degrees, how we have to draw it? So this is a ray. Angle is formed by 2 rays, right? So this is one ray. We have to place this ray like this way. See a 0. या 0 अंशावर आपल्याला या ठिकाणी हा एक किरण ठेवायचा आहे. त्यातला आरंभ बिंदू या ठिकाणी 0 इथे आला पाहिजे. So the origin should be at this place and starting from 0, 10, 20, 30, 40 degree. So 40 degree angle like this way. So we will draw like a ray like this. So this angle is of 40 degree, right? Suppose now this angle is direction is towards this side, right side. आपल्याला जर डाव्या बाजूला काढायचा असेल तर डाव्या बाजूच्या शून्यापासून सुरुवात करायची. इथे बघा 10, 20, 30, 40. तर या ठिकाणी जो आपण हा किरण जो काढू या आरंभ बिंदू पासून हा होईल 40 अंश. मात्र याचं डिरेक्शन कुठे आहे बघा, या बाजूला त्याची दिशा आहे. तर अशा प्रकारे कोन मोजण्यासाठी कोन मापक वापरला जातो आणि कोनाचं एकक हे अंश आहे. एका रेषेवर टिंब बिंदू असतात. अ लाईन कंटेन्स डॅश नंबर ऑफ पॉइंट्स. किती असतात, अनंत इन्फायनाइट, मर्यादित फायनाइट, 0, 0 आणि 2 म्हणजे 2. मग एका रेषेवर किती बिंदू असतात, ही जर रेषा आपण काढली तर ही रेषा जेव्हा आपण काढतो तर या रेषेवर किती असणार आहेत, अनंत बिंदू असतात, इन्फायनाइट, राईट. आणि आपण काय बघितलं, 2 बिंदू मिळून काय होतं, एक रेषा निश्चित करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 बिंदूंची आवश्यकता असते, बरोबर. परंतु एका रेषेवर मात्र अनंत बिंदू असतात. तर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर.
खालील आकृतीत एकूण टिंबटिंब रेषाखंड आहेत. हाऊ मेनी लाईन सेगमेंट्स आर देअर इन द फॉलोइंग फिगर. आता रेषाखंड लाईन सेगमेंट्स आपल्याला मोजायचे आहेत. बघा, A to B हा 1, B to C 2, C to D 3, 4. तसंच A to C हा पण होणार आहे. B to D, B to E आपल्याला एकूण मोजायचे आहेत. तर आपण काय करणार, यांची बेरीज करणार. 1 + 2 + 3 + 4. So how many are total? That is equal to 10. Option number 4 is the correct answer. एकूण रेषाखंड मोजण्यासाठी आपण त्याला नंबर द्यायचे आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे. एका बिंदूतून किती किरण काढता येतात? हाऊ मेनी रेज कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ गिवन पॉइंट? अनंत, इन्फायनाइट, 1, 1, 0, 0 आणि 2. एका बिंदूतून आपण किती किरण काढू शकतो? येस, सी हियर. हाऊ मेनी? अनंत, इन्फायनाइट रेज कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ गिवन पॉइंट. आपण अजूनही काढू शकतो या एका बिंदूतून, बरोबर. तर एका बिंदूतून ज्याप्रमाणे अनंत रेषा काढू शकतात, त्याचप्रमाणे एका बिंदूतून अनंत किरणही आपण काढू शकतो. आता आपण काही उदाहरणांकडे वळणार आहोत. खाली दिलेल्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? हाऊ मेनी नंबर ऑफ व्हर्टायसेस आर देअर इन द ऍडजसेंट फिगर्स. आता शिरोबिंदू म्हणजेच आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण या आकृतीचे शिरोबिंदू मोजूया. A, जेव्हा दोन बाजू एकमेकाला ज्या ठिकाणी जुळलेल्या आपल्याला दिसून येतात ते बिंदू म्हणजे शिरोबिंदू होत. बघा, नावं जर दिली तर आपल्याला किती शिरोबिंदू दिसत आहेत? A, B, C, D, E, F. शिरोबिंदू हे नेहमी कॅपिटल अक्षराने दर्शविले जातात. सो हाऊ मेनी आर देअर? येस, 6. तर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. तर किती शिरोबिंदू आहेत? 6 शिरोबिंदू आहेत. शेजारी दिलेल्या आकृतीत असणारे अनुक्रमे बाजू व कोन यांची संख्या किती? आता काय सांगितलंय बघा. व्हॉट इज द नंबर ऑफ साइड्स अँड अँगल्स रिस्पेक्टिव्हली? हाऊ मेनी साइड्स अँड हाऊ मेनी अँगल्स आर देअर? सो काउंट फॉर साइड्स. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. 7 sides are there, right? First side. Now angles. Now which are angles? 1, 2, 3, 4, 5 and 6. So how many angles? 6. 7 sides and 6 angles. So option number 3 is the correct answer. बाजूच्या आकृतीमध्ये किती कोन आहेत? आता आपल्याला कोनांची संख्या या ठिकाणी काढायची. हाऊ मेनी नंबर ऑफ अँगल्स आर देअर इन द ऍडजसेंट फिगर्स? आता या ठिकाणी आपल्याला दिसतात हा शिरोबिंदू आहे. या शिरोबिंदूतून हे किरण निघालेले आहेत आणि आपल्याला कोन मोजायचे आहे. तर हे कोन मोजण्यासाठी बघा, हा एक कोन झाला, हा दुसरा कोन, हा तिसरा कोन, हा चौथा कोन. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, हा एक परत कोन होतो आहे, राईट. तसंच हा एक कोन होणार आहे. नेक्स्ट हा एवढा एक कोन होणार आहे. मग हे असे कोन आपल्याला मोजायचे आहेत. त्यासाठी एक क्लुप्ती आहे. काय करायचं बघा, एकाच शिरोबिंदूतून निघणारे जेव्हा कोन असतील त्यावेळेला याला आकडे द्यायचे. 1, 2, 3 and 4. प्रत्येकाला आकडे द्यायचे आणि यांची सगळ्यांची बेरीज करायची. 4 + 3 + 2 + 1 म्हणजेच किती आली बेरीज? 10. टोटल number of angles in the adjacent figures are how many they are? They are 10. तुम्ही मोजून बघा. बघा, एक एक घेतला तर किती होणार आहेत? 4. नंतर 2 2 चे आपण मोजणार, 3 चे मोजणार, 4 चे मोजणार. अशा प्रकारे एकूण कोन आपल्याला मिळणार आहेत 10. तर यासाठी ही क्लुप्ती वापरा. एकाच शिरोबिंदूतून निघणारे असतील तर आकडे देऊन द्यायचे आहेत आणि या क्रमवार संख्यांची आपण बेरीज करणार आहोत. सर्वच त्रिकोण, चौकोन, पंचकोन या आकृत्यांना टिंब टिंब असतात.
ऑल ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, पेंटॅगॉन्स हॅव डॅश साइड्स, अँगल्स, व्हर्टायसेस. ऑल ऑप्शन्स आर राईट. तर काय येणार आहेत बघा. तर त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन या आकृत्या जर बघितल्या तर या आकृत्यांना काय आहेत, बाजू आहेत, बरोबर, शिरोबिंदू आहेत प्रत्येक आकृतीला. त्याचबरोबर काय आहेत, कोनही आहेत. बघा प्रत्येक आकृतीला या काय आहेत, बाजू, कोन, शिरोबिंदू आहेत. म्हणजेच कुठला येणार पर्याय, साइड्स, कोन, बाजू, कोन आणि शिरोबिंदू सर्व पर्याय बरोबर. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. तर या बंदिस्त ज्या आकृत्या असतात या बंदिस्त आकृत्यांना शिरोबिंदू असतात, बाजू असतात, तसेच कोनही असतात.